मध्ये फार सुंदर अशी प्रश्नाची मांडणी केली माझे मायबाप हो। तन मन आणि धन या तीन गोष्टीपासून अख्ख्या जगाला ज्याने मुक्त केलं। हात नाही पाय नाही मुखाने तो बोले आणि तरी त्याच्या इशाऱ्यावर ही दुनिया चाले। नवे गणगौरीचा तो नवे शंकराचा गोळा, नवे मैलाचा तो नवे कंकराचा। कोण त्याचे माता पिता कुठून तो आला अन सांग तिथी त्या गणाचा जन्म कुठे झाला। मान्यवर शाहीर साहेब आले काय आणि प्रश्नाचं उत्तर दिलं। कारण मुकेश शाहीर काही कमजोर नाही, ज्ञानी ध्यानी आहे, विद्वान शाहीर आहे। तर त्यांनी माझ्या गणाचं गण म्हणजे काय, गण म्हणजे शब्दरूपी गण असं त्यांनी आपल्या बुद्धीप्रमाणे माझ्या प्रश्नाची उत्तर दिलं। त्याला सोहमगण असं म्हणतात। ठीक आहे ना। आणि त्यांचा जन्म ओमकार ध्वनीतून झाला असं यायचं म्हणणं आहे। शाहीर साहेब, मी तुम्हाला काय विचारलं, त्या गणाचं नाव काय, त्याचा जन्म कुठे झाला, त्याच्या आई वडिलाचं नाव काय। शाहीर साहेब, तुम्ही आपल्या बुद्धीप्रमाणे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण मला समाधान नाही, कारण त्या गणाचं उत्तर ते नाही। तुम्हाला विचार करावा लागेल, काही हरकत नाही। देखते हैं आगे आगे होता है क्या क्या। पब्लिक जाने वाली नहीं है, ये चीज भवन में दुयम है, पब्लिक जाने वाली नहीं है। और दिल थाम के बैठो यारो, अब दुयम में मजा आने वाली है। क्या बात है। माझ्या प्रत्येक गाण्यात जीवनाचे खरे मर्म आहे, माझ्या प्रत्येक गाण्यात जीवनाचे खरे मर्म आहे। अन चूक भूल क्षमा मागणे हा माझा माणुसकीचा धर्म आहे। माझ्या प्रत्येक गाण्यात जीवनाचे खरे मर्म आहे, चूक भूल क्षमा मागणे हा माझा माणुसकीचा धर्म आहे। शब्दशः अर्थाचा अनर्थ तू लावू नको, शब्दशः अर्थाचा अनर्थ तू लावू नको। अन उगीच ज्ञानाचं प्रदर्शन करून या लोकाले फागवडा दाखवू नको, उगीच अज्ञानाचं प्रदर्शन करून या लोकाले फागवडा दाखवू नको। शाहीर मुकेशजी, मी तुम्हाला काय विचारून राहिलो आणि काय तुम्ही काय सांगून राहिल्या याचं तरी तुम्हाला भान आहे का? अजिबात नाही भान आहे का म्हणतो। मग मारुती शाहीर असा काऊन बोलते, मग काटे टोचतेत बरं, लक्षात ठेवा शाहीर साहेब।
ज्ञानाच्या सागरात गेलास पण ज्ञान लई खोल आहे. ओ शाहीर मुकेशजी, ज्ञानाच्या सागरात गेलास पण ज्ञान लई खोल आहे. आणि ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मोल आहे. ज्ञानाच्या सागरात गेलास पण ज्ञान लई खोल आहे. ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मोल आहे. या लोकाले कळते सारं, या जनतेला कळते सारं, फक्त शाहीर तूच डामाडोल आहे. शाहीर फक्त तूच डामाडोल आहे. काही हरकत नाही. आज चीज भवन मध्ये सामना है, देखते हैं आगे आगे होता है क्या. शाहीर साहेबांना प्रश्नाची मांडणी केली. गणपतीचे अनेक भक्त झाले. एक नावाजलेला ऋषी होता. त्याच्या अंगाला फलकल्यासारखं त्याचं अंग होत. आणि त्याने श्राप दिला म्हणते. तो ऋषी कोणता. मला वाटते शाहीर साहेबांना भरपूर शास्त्र पुराणाचा अभ्यास केला. बराच पुस्तका वाचल्या असं मला वाटते. भाऊ तू भरपूर अभ्यासू आहे का. आणि मी अंगठा बहादूर माणूस आहो. तेवढा अभ्यास माझा नाही. आता एवढा वाचता वाचता मलेच विचार येऊन राहिला का आता भाऊच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं. तो ऋषी कोण. आणि ते झाड कोणतं. त्या ऋषीनं त्या झाडाखाली त्याने तपस्या केली असं आमच्या मुकेश देशमुखचं म्हणणं आहे. तो शाहीर साहेब मी माझ्या बुद्धीत प्रमाणे तुम्हाला उत्तर देत आहे. लक्षात ठेवा. तो ऋषी म्हणजे वैष्णव ऋषी. तो ऋषी म्हणजे वैष्णव ऋषी. आणि त्याने वटवृक्षाच्या खाली त्याने आपल्या तपस्या केल्या. क्या बात है. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मला माहित आहे तुम्ही समोरच्या फेऱ्यामध्ये येणार आणि म्हणणार की हे तुमचं उत्तर बरोबर नाही. हे तुम्ही चुकीचं उत्तर दिलेलं आहे. हे पहिलेच मला माहित आहे तुम्ही काय म्हणणार आहोत. ज्ञानी ध्यानी शाहीर तुम्ही फिरता गावोगाव. ज्ञानी ध्यानी शाहीर तुम्ही फिरता गावोगाव. आणि होऊ द्या आज मुकाबला असा की लोक घेतील तुमचं नाव. शाहीर मुकेशजी देशमुख आज तुमचं नाव राहिलं पाहिजे. आणि प्रत्येक वर्षी तुमचं नाव राहते हे मलाही माहित आहे. कारण 4वा का 5वा होय तुमचा हा स्टेज आहे. माझी पहिली वेळ आहे. जरी मी पसंत आलो तर समोर ठेवतील. नाहीच पसंत आलो तर मग काही खरं नाही. पण तुम्ही जरूर पसंत आ. कारण अभ्यासवा ज्ञानी ध्यानी या. मग तुमच्या समोर तुमच्या सोबत तमाशा कसा करावा लागल. विचारपूर्वकच करावा लागल असं मला वाटते. ऐका आता शेरो शायरी आणि गा. गण नाही समजला याले हा गणगण फिरला. गण नाही समजला याले हा गणगण फिरला. आणि पहिल्याच फेरामध्ये हा मुकेश शाहीर माती सारखा जिरला. माझ्या गणाचे शब्द काय आहे. माझ्या गणाचे वर्म काय आहे. माझ्या गणाची मांडणी कशी आहे. कशी आहे. कशी रचना आहे माझ्या गणाची. जागच्या जागी माणूस डोलला पाहिजे. असा गण गावला पाहिजे. तेव्हा मजा येईल. ही 2 शाहिराची पतंग आहे हिला जो काटल. ओ मुकेश शाहीर ही 2 शाहिराची पतंग आहे हिला जो काटल.
आणि त्यालाच शाहीर साहेब इथे मानाचं बक्षीस भेटल. प्रत्येक वर्षी तुम्ही बक्षीस घेऊन जात आहात हे मला माहित आहे. आणि ह्या वर्षी तुम्ही बक्षीस नेणार आहात हे मला माहित आहे. कारण तुम्ही ज्ञानी ध्यानी आहात, विद्वान आहात, पंडित आहात, काय काय आहात हे सगळं तुम्हालाच माहित आहे. आणि या सर्व जनतेला माहित आहे का आता गाणं